इथं आपण ब्लाऊजचे पुढील भाग तयार करून घेतलेले आहेत। तर हा आपला साधा बिना अस्तरचा कटोरी ब्लाऊज आहे। जेव्हा आपण ब्लाऊजला हुक लावत असतो ते नेहमी उजव्या साईडच्या भागाला लागत असतात आणि आपण जे हुक लावण्यासाठी लूप तयार करत असतो ते नेहमी डाव्या साईडच्या बाजूला करायचे असतात। ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या। आता आपण हुक लूपसाठी ज्या पट्ट्या लागतात त्या नेमक्या किती साईजच्या असतात ते पाहूयात। आपली जी उजव्या साईडची पट्टी असते ती आपली हुकची पट्टी असते, जी इथं आपण 2.5 इंचाची घ्यायची असते। ती आपण बाहेरील भागाकडून आतल्या साईडला पलटवत असतो। त्यानंतर ही आपली लूपची पट्टी आहे जी की 3 इंचाची घेतलेली आहे। ती आपण आतल्या साईडने लावून बाहेरच्या बाजूला पलटवत असतो। इथं जर तुमचा अस्तरचा ब्लाऊज असेल तर 3 इंच पट्टीला इथं आपल्याला मेन फॅब्रिक सुद्धा जोडून घ्यायचा असतो। आता आपण शिलाई पाहूयात। तर इथं मी उजव्या साईडचा भाग घेतलेला आहे, व्यवस्थित पहा। ह्या साईडची पट्टी आपली हुकची पट्टी असते, तर त्यासाठी इथं मी 2.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे। वरच्या साईडला आपल्याला 1/2 इंच इतपत कापड सोडून आता आपण बाहेरच्या साईडने ही पट्टी जोडून घेतोय। आपल्या पट्टीची बाहेरची साईड ही आपल्या कापडाच्या बाहेरील बाजूवर आहे, व्यवस्थित पहा। आता इथं आपल्याला 1/2 इंच इतपत शिलाई घेऊन अगदी व्यवस्थित आपल्या कापडावर ठेवून इथे आपण 4 नंबरची शिलाई घेऊन अगदी व्यवस्थित अशी पट्टी जोडून घेतोय। शिलाई करत असताना कापड न खेचता अगदी व्यवस्थित अशी आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे। पट्टी जोडत असताना शेवटी इथं आपल्याला 1 इंच कापड सोडून ते आपल्याला ब्लाऊजच्या खालच्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे, व्यवस्थित पहा। त्यानंतर इथं आपण त्यावर टीप देऊन घेणार आहोत। पट्टीच्या शेवटी इथं आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे, पहा। आता आपण ही पट्टी आतल्या साईडला अशा पद्धतीने पलटवतोय। ह्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। दाबटीप द्यायला विसरायचं नाही, दाबटीप दिल्यामुळे आपली पट्टी पलटवायला खूप सोपी जाते। त्याचसोबत आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग सुद्धा खूप छान येतं। इथं पहा, वरच्या साईडने अगदी व्यवस्थित अशी पट्टी आपण जोडून घेतली। आता ही पट्टी आपल्याला आतल्या साईडला पलटवायची आहे। सुरुवातीला इथं आपण अर्धा इंच पट्टी अशा पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करतोय। पुन्हा आपल्याला तेवढंच कापड घेऊन असं अर्धा इंचाला फोल्ड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ही पट्टी आहे अशी आपल्या कापडावर अगदी व्यवस्थित ठेवून कडेने शिलाई देऊन घ्यायची आहे, पहा। इथं आपण अर्धा इंचापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन घेऊन डबल फोल्ड करून घेतलं। त्यानंतर ती पट्टी कापडावर ठेवून घेतली। आता पट्टीच्या सुरुवातीला इथं आपल्याला शिलाई लॉक करून अगदी कडेने इथं आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे। शिलाई करत असताना कापड न खेचता हलक्या हाताने पुढे सरकवून घ्या। इथं पहा, अगदी परफेक्ट अशी आपण हुकची पट्टी जोडून घेतलेली आहे। अशा पद्धतीने पट्टी जोडल्यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग सुद्धा खूप छान येते, पहा। आता लूपची पट्टी कशी जोडायची ते पाहूयात। तर इथं मी आता डाव्या साईडचा भाग घेतलेला आहे। लूपची पट्टी ही आपण आतल्या साईडने जोडायला सुरुवात करतो आणि ती बाहेरच्या साईडला पलटवत असतो। तर इथं आपण ही आता 3 इंचाची पट्टी घेतलेली आहे। सेम त्याच पद्धतीने इथं वरच्या साईडला आपण 1/2 इंच इतपत कापड सोडून 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेऊन इथं आपण पट्टी जोडून घेतोय। इथं व्यवस्थित पहा, लूपची पट्टी ही आपण डाव्या बाजूला जोडतोय आणि ती आतल्या साईडने जोडून बाहेरच्या साईडला पलटवणार आहोत। इथं एक गोष्ट लक्षात घ्या, हुक लूप आणि काज बटन दोन्ही पट्ट्या जोडायची पद्धत ही वेगवेगळी असते। आता इथं खालच्या साईडला 1 इंच इतपत कापड सोडून ते ब्लाऊजच्या आपल्याला खालच्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे, व्यवस्थित पहा। आता त्यावर इथं आपण टीप देऊन घेणार आहोत। शेवटी इथं आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे। हुक लूप पट्टी जोडण्याआधी आपल्या ब्लाऊजचे दोन्ही पार्ट हे अगदी व्यवस्थित शिलाई करून घ्या। आता आपल्याला ह्या पट्टीवर दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर ही आपण बाहेरच्या साईडला पलटवतोय, त्यानुसार इथं आपल्याला पट्टीवर टीप देऊन घ्यायची आहे। तुम्हाला जर कटोरी ब्लाऊजची शिलाई पाहायची असेल तर तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे, नक्की पहा। इथं आता आपण शेवटी शिलाई लॉक करून घेतोय। आता ही लूपची पट्टी इथं आपण आपल्या कापडाच्या बाहेरील बाजूवर पलटवून घेतोय। सुरुवातीला इथं आपण अर्धा इंच कापड असं आतल्या साईडला फोल्ड करून घेतोय। त्यानंतर इथं आपण जी कापडावर टीप दिलेली आहे त्याच्या थोडंसं आपल्याला बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने पट्टी ठेवून घ्यायची आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जी शिलाई दिलेली आहे तिथं आपल्याला साधारण 2 रेषा इतपत अंतर सोडून त्यापुढेच आपल्याला ही पट्टी ठेवून घ्यायची आहे।
कारण आपली शिलाईसुद्धा झाकून जाते. त्याशिवाय जेव्हा आपण हे लूप तयार करतो त्यानंतर ब्लाऊज घातल्यानंतर आपले हूक हे खेचले जातात. तर कधीकधी असं होतं की आपली लूपची पट्टी ही लूज होते आणि शिलाईसुद्धा निघते. इथं आपली पट्टी जोडून झाल्यानंतर पुन्हा आपण इथं पाव इंच इतपत मार्जिन सोडून बाजूने टीप देऊन घेणार आहोत. ह्या पद्धतीने पट्टी जोडल्यामुळे आपला ब्लाऊज हा खेचला जात नाही आणि तो ब्रेस्टला सुद्धा अगदी परफेक्ट बसतो. इथं आपल्याला शेवटी शिलाई लॉक करून घ्यायची आहे. तर इथं पहा, अगदी सोप्या पद्धतीने आपण लूपची पट्टी जोडून घेतलेली आहे. एक्स्ट्राचं कापड आहे हे कट करून घ्या. आता ब्लाऊजला लूप करते वेळेस आपण हे जे 2 शिलाई दिलेले आहेत त्या 2 शिलाईच्या मध्ये इथं आपल्याला लूप करून घ्यायचे आहे. इथं अगदी सोप्या पद्धतीने आपण हुक लूप पट्टी जोडून घेतलेल्या आहेत. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.